नमस्कार मैत्रिणींनो. ज्येष्ठ लेखिका शांता शेळके यांच्या साहित्यावर, त्यांच्या आठवणींवर आपण हा विशेष कार्यक्रम आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या वतीने सादर करत आहोत. आणि या साहित्य संस्थेच्या अध्यक्षा माननीय पद्माताई हुसिंग, सचिव वृषालीताई राजे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटिका पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्नाताई चांदुगडे मॅडम, या सर्वांसोबतच सर्व पदाधिकारी, औरंगाबादच्या या संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या कवयित्री आणि माझी मैत्रीण माधुरी चौधरी मॅडम, या सर्वांच्या या सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करते की शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आपण हा कार्यक्रम करत आहात. खरं तर एखाद्या लेखिकेवर, कवयित्रीवर असा कार्यक्रम होणं ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. 2022 हे बाईंचं जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील आणि मराठीतील एकंदर साहित्य रसिकांनी आपापल्या पद्धतीनं साहित्यिक कार्यक्रम घेऊन, मग त्याच्यामध्ये कधी शांताबाई शेळकेंच्या गाण्यांचा कार्यक्रम असेल, शांताबाईंच्या कवितेचा कार्यक्रम असेल, शांताबाईंच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणारा कार्यक्रम असेल, अशा सर्व कार्यक्रमांचं आयोजन आपण अलीकडं ऐकत आणि पाहत आहोत. आमच्या आशयकन साहित्य संस्थेच्या वतीनं सुद्धा आम्ही शांताबाई शेळकेंच्या साहित्य आणि व्यक्तिमत्वाचा विकास कसा होत गेला आणि एकंदर त्यांच्या साहित्यविषयक जाणीवांचं प्रगल्भ असं अभिवाचन करणारा हा एक महत्त्वाचा विशेषांक आम्ही या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. शांताबाई विशेषांक म्हणून अत्यंत देखणा असा आणि महत्त्वाच्या लेखकांनी यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं जसं मी शांताबाई शेळकेंच्या संदर्भामध्ये अत्यंत हळव्या पद्धतीनं त्या गोष्टीकडे पाहते, तसंच मला असं वाटतं की मराठीतील लिहित असलेल्या अगोदरच्या आणि आताच्या सगळ्याच लेखिकांना शांताबाईंबद्दल तितकाच आदर आणि त्यांच्या कामाबद्दलचं कौतुक आपण पाहत असतो. मैत्रिणींनो, शांताबाई शेळकेंच्या जीवनचरित्राकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला चकित करणाऱ्या अनेक गोष्टी दिसून येतात. मंचर आणि खेड म्हणजे आत्ताचं राजगुरुनगर, तर मंचर आणि खेडमध्ये त्यांचं बालपण गेलं. कोष्टी समाजात जन्माला आलेली ही मुलगी, पण आजोबा त्यांचे शाळा मास्तर होते. एका दृष्टी असलेल्या घराण्यात त्या जन्माला आल्या असं म्हटलं तर फार वेगळं होणार नाही. आपला पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून त्यांच्या आजोबांनी शिक्षण क्षेत्राशी नाळ जोडली आणि त्याच्यामुळे ते शिक्षक होते, पण त्यांनी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिलं. त्याच्यामुळं शांताबाईंचे वडील फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कामाला होते आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये त्यांच्या बदल्या होत असत. त्या गावांमधून बदल्या होत असताना शांताबाई आणि त्यांच्या आईसोबत, आईला त्या वहिनी म्हणायच्या, कारण वहिनी म्हणजे लहान, त्यांच्या वडिलांचे लहान भाऊ हे ते घरामध्ये जेव्हा वहिनी किंवा भाऊ असं म्हणतात तेव्हा म्हणजे आपोआपच आपण असं म्हणूयात की मुलंही तेच बोलायला लागतात ऐकून, तसं त्या त्यांना वहिनी म्हणायच्या. या वहिनींच्यामुळं त्यांच्या जीवनावर खऱ्या अर्थानं वाचनाचा संस्कार झाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण शांताबाईंच्या आई गृहिणी होत्या, पण त्यांना वाचनाची आवड होती. ती आवड याच्यासाठी लागली की त्यांचे वडील वेगवेगळ्या गावावर फिरस्तीवर असल्यानंतर घरामध्ये बाईला करमणूक कशी होईल, त्यांच्या बाकीच्या कामधाम आटोपल्यानंतर त्यांनी काय करायचं, आणि म्हणून मग करमणुकीचं साधन म्हणून त्यांचे आजोबा, आईच्या वडील आणि त्यांचे शांताबाईंचे वडील म्हणजे बहिणींचे मिस्टर, तर त्या सगळेजण त्यांना पुस्तकं आणून देत असायची, अशी वेगवेगळी पुस्तकं. आणि गमतीची गोष्ट म्हणजे एकदा तर त्या गुजरातच्या परिसरामध्ये नोकरीला असताना वहिनींनी गुजराती शिकून घेतली
आणि मग त्या गुजरातीतून आणि मराठीतून अशी दोन्ही पुस्तकं वाचायच्या. हे होत असताना शांताबाई ह्या सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईनं पाहत होत्या आणि आई जी पुस्तकं वाचत होती त्याच पुस्तकांचं घरामध्ये ते वावर असल्यामुळे अर्थात त्या सुद्धा ते पुस्तकं वाचत होत्या. त्यामुळं नकळत त्यांच्यावर वाचनाचे संस्कार खूप झाले. आपण नेहमी म्हणतो की माणसाची जडणघडण होत असताना त्याचा परिसर त्याच्यावर फार प्रभाव करत असतो आणि म्हणून हे बाईंना वाचनाची आवड लागण्यासाठी हा एक प्रभाव फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. पुढच्या काळामध्ये त्या पुण्यामध्ये गेल्या. पुण्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं. पुण्यामध्ये अत्यंत चांगल्या शाळांमधून शिकत असताना त्यांच्या समवेत जे मंडळी होती ती फार महत्त्वाची मंडळी होती. सरोजिनी बाबर त्यांच्या वर्गात होत्या. लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि फार मोठं काम सरोजिनी बाबरांनी केलं. आपण जाणत आहोत ते सगळं. तर सरोजिनी बाबरांनी ते एका वर्गात होत्या आणि एका वर्गात असलेला तो एक लेखक शरद तळवलकर जे अभिनेता आणि आपण पाहिलं त्यांनी मोठी कारकीर्द नाटकांमधून घडलेली त्या आपण अनुभवली आहे. तर ते त्यांचे वर्गमित्र होते आणि तिथून ते सगळ्या लोकांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा जो काळ म्हणूयात. आणखी एक गमतीची गोष्ट बाईंच्या संदर्भात शांताबाईंच्या संदर्भात सांगता येईल की पुढं चालून एकदा असं झालं की माटे त्या कॉलेजमध्ये शिकवायला होते. तर माटे ज्या कॉलेजमध्ये शिकवायला होते ते ज्युनियरला नव्हते, ते सिनियरला होते आणि शांताबाईंनी एका सौंदर्यशास्त्रावर एक लेख लिहिला होता ज्युनियरला असताना, 11वी-12वीत असताना. त्यावेळेला त्यांनी एक लेख लिहिला. माटेंचा त्यावेळेला फार दबदबा होता. एक लेखक, मोठा लेखक म्हणून सगळीकडे त्यांचा आदर आणि एक सगळं वातावरण त्यांच्याबद्दल फार भारलेलं असं होतं. त्यांच्याशी बोलायला भेटणं म्हणजे फार अप्रूप अशी गोष्ट होती. बाईंना माटे शिकवायला त्यावेळेला नसतानाही तो लेख त्यांनी त्या महाविद्यालयात निघणाऱ्या नियतकालिकात वाचला होता. आणि एक दिवस बाई कॉलेजमधून घरी जात असताना रस्त्याच्या कडेनं त्यांनी गाडी थांबवतात आणि त्यांना ते सांगतात की तुमचा लेख मी वाचला बरं, खूप छान होता आणि मला आवडला. हे जेव्हा माटे त्यांना बोलले, ह्यांना हे यांच्या कानावर आणि डोळ्यावर विश्वासच बसू नाही लागला की एवढा मोठा मराठीतील एक लेखक समीक्षक असा माणूस आणि तो आपल्याला म्हणतोय की तुमचा लेख छान होता. आपण तर एवढा आनंद झाला त्यांना की पुढचे 8 दिवस पाहायचं काम नाही. बाई काही हवेतच तरंगत राहिल्या. म्हणजे त्याच्यानंतर माटे सरांशी आणि बाईंची जी काही गट्टी जमली, एक लेखक आणि नवोदित लेखक म्हणून, एक विद्यार्थिनी म्हणून पुढच्या काळामध्ये 3 वर्ष सलग माटे सरांनी त्यांना शिकवलं आणि मला असं वाटतं की जाणीवपूर्वक काही गोष्टी त्यांच्याकडून त्यांनी करवून घेतल्या. जेव्हा शांता शेळकेंच्या लेखनाची शैली अत्यंत रोमॅन्टिक अशी होती आणि रवी किरण मंडळाचा प्रभावही त्यांच्या लेखनावर होता, तर त्यामुळं माटेने त्यांना एक सूचना केली होती की तुम्ही ज्या समाजातून आलात, ज्या जातीतून, वर्गातून आलात, घटकातून आलात, त्याची दुःख, त्याच्या वेदना, त्याच्याबद्दल लिहा. तर ते आणखी प्रभावी होईल. पण एकंदर तुम्ही जर पाहिलं की शांताबाईंच्या साहित्याकडं, कवितेकडं, गीतांकडं जर आपण पाहिलं तर बाईंचा स्वभाव हा अत्यंत हळवा आणि संवेदनशील असा असलेला. त्यामुळं माटेंचा हा सल्ला त्यांनी काही मानल्याचं आपल्या लक्षात येत नाही, मानल्याचं दिसून येत नाही. कारण त्यांचा जो कवितेतून किंवा गीतांमधून जो जाणवणारा रोमॅन्टिकपणा आहे तो आपल्याला तसाच शाबूत असलेला दिसतो. पण माटेंनी मात्र प्रामाणिक असा सल्ला दिला होता की तुम्ही तुमच्या लेखनावर ह्या सगळ्या गोष्टींचे बदल केले तर फार बरं होईल असं. त्यात आणखी एक गमतीची गोष्ट आहे की पुण्यामध्ये त्यांच्या संपर्कामध्ये जर तुम्ही अजून पाहिलं तर राजश्री जोग हे जे मोठे समीक्षक म्हणून नावारूपाला त्या काळात होते आणि मराठीतलं मोठं नाव. तर जोग सरांचा आणि बाईंचा परिचय तसा नव्हता, पण बाईंच्या भावाला ते शिकवायला होते आणि एवढा मोठा माणूस माझ्या भावाला शिकवतोय, तर भावाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्याशी ओळख करून घेतली आणि मग मात्र जोग सरांसोबत त्यांचे अतिशय वेगळे ऋणानुबंध निर्माण झाले. त्या त्यांच्या घरी जात येत, अत्यंत साहित्यिक चर्चा होत, भांडणं होत, वादविवाद होत आणि त्याच्यामुळं काय झालं की जोग सरांनी त्यांना काही गोष्टी नव्यानं शिकवल्या की एखादा लेखक जेव्हा घडत असतो आणि एक लहान मूल म्हणून
आपण त्याच्याकडे पाहत असतो, नवोदित लेखक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. जसं अर्थात हे माटे सर किंवा जोग सर ह्या सगळ्यांसाठी शांताबाई ह्या एका मुलीसारख्या आणि विद्यार्थिनीच होत्या. त्यामुळं जोग सरांनी त्यांच्याकडून काही गोष्टी जसं माटे सरांनी त्यांना संत साहित्य, संत वाङ्मय साहित्य त्यांनी वाचण्यासाठी आवर्जून आग्रह केला, तसा जोग सरांनी त्यांना 9 कथा, 9 लेखकांचं साहित्य वाचण्यासाठी आग्रह केला आणि अनेक गोष्टी त्यांच्याकडून वाचवून घेतल्या. त्याबद्दल शांता शेळके फार अत्यंत हळव्या पद्धतीने म्हणतात की मला कुणी काय दिलं, तर मला माटे सरांनी काय शिकवलं, तर पहा, संत माटे सरांच्या संदर्भात त्या म्हणतात की संत वाङ्मयाची गोडी माटेंनी लावली, त्याप्रमाणे आधुनिक मराठी कवितेचे प्रेम जोगांनी माझ्या वृत्तीत निर्माण केले. अनेक नवे जुने कवी त्यांनी माझ्याकडून वाचवून घेतले. त्यामुळे पुढच्या काळात गद्यापेक्षा मी पद्यामध्ये जास्त रमले. त्यांच्यानंतर त्यांच्या संपर्कात सगळ्यात मोठं जडणघडणीचं एक नाव आहे आणि जे अख्खा महाराष्ट्र त्या नावापुढं आदरानं नतमस्तक होतो, ते म्हणजे प्र. के. अत्रे. शांताबाई जेव्हा पुण्यामध्ये शिकत होत्या आणि त्यावेळेला अत्रेंचं काम खूप जोरात चाललेलं होतं, लेखन आणि नाटक लेखन आणि सगळंच एकंदर. पण त्यावेळेला त्यांनी समीक्षक नावाचं एक नियतकालिक चालवायचं ठरवलं आणि समीक्षक नावाचं नियतकालिक चालवण्यासाठी त्यांनी शांताबाईंना पुण्यावरून मुंबईला बोलवून घेतलं. आता मुंबईला बोलून घेतल्यानंतर शांताबाई गेल्या. त्यांना वाटलं आपल्या आवडीचं काम आहे, साहित्य क्षेत्रातलं काम आहे, तर आपण हे फार छान पद्धतीनं करूया. पण तिथं गेल्यानंतर काही काळात अत्रेंच्या असं लक्षात आलं की समीक्षक या नियतकालिकाला फार काही चांगला प्रतिसाद भेटत नाहीये. मग कालांतरानं ते बंद पडलं. आता बंद पडलं केवळ त्या समीक्षक या नियतकालिकाचं काम करण्यासाठी म्हणून शांताबाई तिकडे गेलेल्या. मग आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. मग आता काय करायचं हे ठरवताना अत्रेंनी त्यांच्या समोर एक लिस्ट दिली. ती लिस्ट होती की त्या काय काय लिहू शकतात याची ती एक मोठी यादी होती. त्या यादीमध्ये त्यांनी लिहिलं होतं की प्रासंगिक स्फुट लेखन, इंग्रजी लेखांचं भाषांतर, पुस्तकांचं परीक्षण, लेखकांच्या मुलाखती, वाङ्मयीन चर्चा, कार्यक्रमाचे वृत्तांत, ह्या सगळ्यांची ती भली मोठी लिस्ट त्यांच्या हातात दिली आणि सांगितलं की तू ती हातात घेतल्यानंतर शांताबाई नुसतं त्यांच्याकडे पाहू लागल्या, कारण एकंदरच त्यांना साहित्याबद्दल एवढं काही त्यावेळेला त्या लिहित नव्हत्या आणि हे एवढं सगळं मला कसं जमेल अशा प्रश्नार्थक नजरेनं त्या त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यावेळेला अत्रे एवढंच म्हणाले की तू फक्त सुरुवात कर, तुला आपोआप जमेल. आणि हा मंत्र त्यांनी स्वीकारून त्यांनी नंतर जे काही प्रयत्न केले ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. कारण त्यांनी स्फुट लिहिलंय, बाईंच्या मुलाखती, बाईंचं स्फुट, बाईंचं ललित, बाईंनी केलेले अनुवाद, घेतलेल्या मुलाखती, त्यांच्या कविता, कथा, कादंबऱ्या, म्हणजे किती सगळे साहित्यातले जवळपास सगळे वाङ्मय प्रकार बाईंनी हाताळले. आणि त्यांचे गाणे तर सगळ्यांच्या तोंडावर पाठ असतात. म्हणजे त्यांच्या सगळ्यात हळवा कोपरा आपला बाईंच्या लेखनामधला मलाही वैयक्तिक असा आवडणारा त्यांच्यामधलं आणि माझ्यातलं साम्य हे की त्या कवयित्री आहेत, हा तर भाग आहेच आहे, पण त्या एक उत्तम गीत लेखिका आहेत, हा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मला त्या फार गीत लेखिका म्हणून जवळच्या आणि आवडत्या आहेत. तर अशा पद्धतीनं अत्रेंनी त्यांच्यावर भरपूर काम करून घेतलं, त्यांना लेखनाच्या सवयी लावल्यात असं म्हणूयात. अत्रे एका ठिकाणी त्यांना असं म्हणतात आणि तो सगळ्यांसाठीच महत्त्वाचा सल्ला आहे. आपण नेहमीच असं म्हणत असतो की आता मूड नाहीये, आता सुचत नाहीये, मग आता कसं लिहिणार, काहीतरी असं टक झाल्याशिवाय मला लिहिता येत नाहीये वगैरे वगैरे. आपण लेखक म्हणून, कवी म्हणून, कलाकार म्हणून आपले काहीतरी एक हे असतं. पण अत्रेंनी तसं त्याबद्दल एकदम हे सांगितलं की हे सगळं मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्हाला लिहायला बसा म्हटलं, लिहायला बसलात पानं समोर ओढून की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे लेखकांनी फार नखरे करू नयेत असा अत्रेंचा लेखकांना सल्ला होता, म्हणण्यापेक्षा शांताबाईंच्या मार्फत तो सगळ्यांना सल्ला दिला त्यांनी. आणि शांताबाईंनी त्यामुळं कुठलाही म्हणजे काहीही आविर्भाव न करता, काहीही पोज न घेता, काहीही नाटक न करता
त्या सातत्यानं लिहित राहिल्या, आयुष्यभर लिहित राहिल्या. म्हणजे त्यांचं जे लेखनाचा आवाका आणि ते सगळं प्रचंड साहित्य जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा असं लक्षात येतं की ह्या बाईनं आयुष्यात दुसरं काहीच केलेलं नाहीये. एक व्यावसायिक प्रोफेशनल लेखिका कशी ती झालेली आहे तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शांताबाई शेळके आहे. संस्कृतवर त्यांचा तेवढाच काय म्हणू प्रभुत्व होतं. संस्कृत भाषा त्यांना, संस्कृत भाषेतील सुभाषित त्यांच्याशी मुखोद्गत होती. शांताबाईंच्या बद्दल बोलताना मला आणखी एक मजा वाटते की त्या एक पाठी होत्या. एखाद्याची किती लोकांच्या कविता त्यांच्या पाठ होत्या, किती गाणे, किती संदर्भ त्यांच्या बोलण्यामधून यायची. म्हणजे त्यांच्या समोर बसलेला शांताबाई दिसायला जशा असा पदर डोक्यावरून, ठसठशीत मोठं कुंकू, हातात बांगड्या आणि असं भारदस्त असं व्यक्तिमत्व दिसायला होतं. दिसायला जशा त्या सुंदर आणि सोज्वळ सात्विक वाटत होत्या, रुबाबदार वाटत होत्या. त्यांच्या समोर ऐकण्यासाठी बसलेला माणूस त्यांच्या व्यक्तिमत्वासोबतच त्यांच्या विद्वत्तेपुढे नतमस्तक होत राहायचा. कारण त्या जेव्हा बोलायच्या तर तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये इतके काही संदर्भ येत होते की सुभाषित यायची, मध्येच एखाद्या कवीची कविता यायची, मध्येच एखादा काहीतरी किस्सा यायचा, काहीतरी आठवण यायची. म्हणजे एवढं असं रसरसलेलं आणि प्रचंड समृद्ध असं व्यक्तिमत्व शांताबाईंचं होतं. आणि त्याच्यामुळं की त्या आयुष्यभर मला असं वाटतं की लेखक म्हणूनच जगल्या आणि लेखक म्हणूनच वागल्या सुद्धा, सगळीकडं मिरवल्या सुद्धा. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला आणखी पाहता येईल की जेव्हा शांताबाई नवीनच होत्या आणि मुंबईला गेल्या आणि कसं राहणार, आता कुठं राहणार, हे नवे प्रश्न असतात बाहेर गावावरून गेलेल्या मुंबईमध्ये गेलेल्या लोकांसाठी. तर तेव्हा अत्रेंनी त्यांना मुलीसारखं सांभाळलं, मुलीसारखा जीव लावला, मुलीसारखं स्वतःच्या घरात ठेवून घेतलं. जेव्हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी अत्रेंनी त्यांना मुलगी म्हणून, एक घरातला व्यक्ती म्हणून त्यांना जी दिलेली ट्रीटमेंट होती त्याच्यामुळं त्या त्यांना अत्यंत आदरानं साहेब म्हणायच्या. आणि त्यांनी त्यांना काय काय शिकवलं याच्याबद्दल त्यांनी जे वडीलधारी नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी व्यक्तिचित्रण आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर असं हे व्यक्तिचित्रण आहे. त्या व्यक्तिचित्रणाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही आणखी पुढे वाचत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की दुर्गाबाई भागवत, आता दुर्गाबाई, शांताबाई, सरोजिनीबाई, पूर्वी बाई म्हणायचे. शाळेतल्या शिक्षकांना बाई म्हणायचो आपण. तर ही बाई म्हणजे मला असं वाटतं पुरुषांना जसं राव म्हणतो आपण, पंडितराव, बदामराव, सुदामराव, जे काय असेल ते राव म्हणतो, ते एक आदर व्यक्त करण्याचा एक भाग होता, तसा त्या बाई म्हणून आपण अजूनही म्हणतो की बाईंनी मला बसायला सांगितलं, बाई माझ्याकडे आल्या, अजूनही फार आदरानं वाटतं, ते कानाला असं गोड वाटतं. तर सरोजिनीबाई बाबर आणि शांताबाई त्या वर्गात जसं एक मैत्रिणी होत्या, दोघीच होत्या अख्ख्या कॉलेजमध्ये ज्या डोक्यावरून पदर घेऊन असणार आहे. सगळ्या मुली साड्या नेसायच्या, हा भाग वेगळा, पण ह्या दोघी मात्र डोक्यावर पदर घेऊन आग वगैरे असं आपला स्वतंत्र असं एक व्यक्तिमत्व जपणाऱ्या त्या होत्या. पुढच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दूरदर्शनवर रानजाई नावाचा एक कार्यक्रम त्या दोघींनी केलेला आहे सोबत. लोकसाहित्याच्या अंगाने तो आहे. अजूनही आपण जर युट्यूबवर ते कार्यक्रम सर्च केला तर आपल्याला पाहायला भेटतो, रानजाई. आणि त्याचे एपिसोड मी खूप लहान असताना पाहिले होते आणि मला ते फार, म्हणजे त्यावेळेला ते प्रसारण होतं त्यावेळेला मी छोटी होते, तेव्हा मी ते ऐकत होते, मला आवडत होतं. आज जसंच्या तसं काही लक्षात नाही म्हणून मी पुन्हा नव्यानं ह्या विशेष अंकाच्या निमित्तानं ते काम करत असताना ते रानजाईचे एपिसोड मी पुन्हा पाहिले आणि मला खरंच खूप छान वाटलं की ही माणसं किती समृद्ध जगत होती, किती व्यासंगपूर्ण आयुष्य होतं यांचं. यांनी अख्खं आयुष्य, म्हणजे सरोजिनी बाबरांचं असो किंवा शांताबाईंचं असो, यांनी अख्खं आयुष्य त्या व्यासंगासाठी समर्पित केलेलं आहे, कामासाठी आपल्या समर्पित केलेलं. अजून एक दुसरं एक नाव त्यांच्यासोबत शांताबाई सोबत फार जोडलं जातं आणि ते महत्वाचं नाव आहे की लता मंगेशकर, आमच्या गाणं सम्राज्ञी, ज्यांच्या गाण्यावर आम्ही लहानचे मोठे झालो. आमच्या आधीच्या पिढ्याही आणि आता आमच्या नंतरच्या पिढ्याही त्याच्यावर समृद्ध झाल्या. ह्या लता मंगेशकरांचं आणि शांताबाईंचं मैत्र खूप सुंदर होतं, खूप गोड होतं. शांताबाईंनी जेव्हा पहिलं गाणं हृदयनाथ मंगेशकरांसोबत केलं तर ते पहिलं आशा भोसलेंनी गायलं.
पण तिथून पुढं मात्र लताबाईंचं आणि त्यांचं फार सुंदर अशी मैत्री, घट्ट मैत्री झाली. शांताबाईंचं आणि त्यांच्या घराचं पण असं एक घट्ट नातं तयार झालं. एक लेखक, कवी, गायक, संगीतकार असं जे त्रिकूट असतं, तर ते फार सुंदर असा संगम जुळून आलेला होता. आणि म्हणूनच आपण जर त्यांनी केलेली गाणी जर पाहिली, बाईंची लिहिलेली गाणी, हृदयनाथ मंगेशकरांची, तर ते फार सुंदर असे आहेत. आपण ते सर्च केले तरी अजूनही आपल्याला आपली सकाळ अजूनही त्यानं सुरू होते. शांताबाई शेळकेंनी जी गाणी लिहिली त्या गाण्यांचा उल्लेख करणं मला फार आवडेल ते करायला. कारण शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, किंवा मराठी पाऊल पडते पुढे, स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. त्यांनी लावण्या लिहिल्यात रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. आणखीही लावण्या त्यांच्या आहेतच. त्यानंतर त्यांनी असे ग्रामीण सिनेमासाठी जी गाणी केली ती पहा. नाव सांग 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 गाव सांग, जरा थांब 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 जरा थांब. म्हणजे काय सुंदर वाटतं ते ऐकायला. म्हणजे कवयित्री म्हणून असलेलं त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य, पण गायिका गीतकार म्हणून असलेलं एक वेगळं. मला फार मजा वाटतेय. काही एक शेवटी मी तुम्हाला 2 याच्यातली गाणी गाऊन दाखवणार आहे. पण त्यांनी गीत लेखन केलं. आमच्याकडं मराठी साहित्यामध्ये कवितेच्या समान दर्जा गीत लेखनाला दिला जात नाही. हे आमचं दुर्दैव आहे. का करतात लोक मला माहीत नाही, समीक्षक असे का करतात. कारण गीत लेखन हा अत्यंत हळूवार असा एक वेगळा वाङ्मय प्रकार आहे. जगदीश केबुडकरांना हे दुःख कायम सोबत राहिलं की एवढे सुंदर सुंदर गाणे त्यांनी लिहिले, पण त्यांना कवीचा दर्जा आमच्या मराठी साहित्यानं दिला नाही. आमच्याकडे अजून एक प्रघात असा चुकीचा आणि वाईट आहे की आम्ही विनोदी साहित्याला सुद्धा दर्जेदार साहित्याच्या पंक्तीमध्ये त्याची गणना करू शकत नाहीत, करत नाहीत. आमच्या समीक्षकांना त्या गोष्टींचं काय वावडं आहे मला माहीत नाही. पण ज्या गोष्टी समाज मनाला उल्हासित करतात, ज्या गोष्टी समाज मनाला उमेदीनं जगण्यासाठी बळ पुरवतात, अशा गोष्टींना आम्ही नाकारू कसं शकतो, हा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे. शांताबाई शेळकेंच्या गीतलेखनाला म्हणूनच साहित्याच्या क्षेत्रामध्ये दुय्यम स्थान जरी लोक देत असले तरीही ती माझ्यासाठी ही कवयित्री म्हणूनही तेवढीच मोठी आहे आणि गीतकार म्हणूनही तेवढीच मोठी बाई आहे. याचं कारण की त्यांनी गीतलेखनामध्ये सुद्धा किती वेगळ्या पद्धतीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी कोळी गीतं लिहिलीत, त्यांनी लावण्या लिहिल्यात, त्यांनी बालगीतं लिहिलीत. पप्पा सांगा कुणाचे, मम्मी सांगा कुणाची. त्यानंतर ते किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती. म्हणजे ही इतकी सुंदर बालगीतं लिहिली सिनेमासाठी. त्यानंतर त्यांनी काटा ऋते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही ऋतावे, हा दैवयोग आहे. सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे. काही करू पाहता, रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोल बोलणेही विपरीत होत आहे. ही स्नेह वंचना का, की काहीच आकळेना, आयुष्य ओघळूनी मी रिक्त हस्त आहे. ही किती दुःखदायक गोष्ट त्यांनी किती वेगळ्या आणि कमी शब्दांमध्ये, मितवी शब्दांमध्ये व्यक्त केलेली आहे. आयुष्यामध्ये आपण म्हणतो की कवितेतून माणसाचं व्यक्तिमत्व उलगडत जातं. कवी स्वतःला कवितेतून व्यक्त करत असतो, समाजासमोर ठेवत असतो. आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. बाईंच्या आयुष्याकडे जर तुम्ही पाहिलं, वैयक्तिक चरित्राकडे जर पाहिलं, तर एकीकडे पाहिलं तर समृद्ध असं सगळं जगणं आहे. पुण्यात मान सन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, कीर्ती, लोकांचा आदर, प्रेम, इतकं सगळं एकीकडे असताना सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये जर तुम्ही पाहिलं की त्यांच्या कवितेमध्ये एक एकाकीपण आहे, एकटेपण आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एकटेपण आहे. आणि असं एकटेपण असूनही जेव्हा एखादा कवी
त्याच्या अनुभूतीमध्ये तो कडवटपणा न येऊ देता त्या अनुभूतीमध्ये सुसंवादाचं सूत्र धारण करतो, तेव्हा मला असं वाटतं की ती फार मोठी कलाकृती असते. तुमच्या चेहऱ्यावर आत तुमच्या काय चाललेलं आहे याचा जराही मागमूस न लागू देता तुम्ही हसऱ्या चेहऱ्यानं लोकांना सामोरं जाऊन तुमचं काम करत राहणं आणि लोकांना उल्हासित करत राहणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये जी की बाईंनी केलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या कविता जर पाहिल्या तर फार सुंदर अशा कविता आहेत. त्यांनी मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, जीवन गाणे गात राहावे, मनाच्या धुंदीत लहरीत येना, म्हणजे अशा एकदम मुडत्या ह्याच्या सुद्धा अगदी उत्साह निर्माण करणाऱ्या गाणी सुद्धा त्यांनी लिहिली. असे न मी नसे न मी जरी असे गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसे गीत हे. अत्यंत ही सगळ्या कवींसाठी सगळ्या कलावंतांसाठी आपण जे काही करत असतो आणि मागं ठेवून तेच जातो, जाताना तेच आपल्या पाठीमागं राहतं, ही आपली सगळ्यांची भावना त्यांनी त्यांच्या ह्या गीतांमधून व्यक्त केलेली आहे. गाण्यांच्या संदर्भात आपण बोलताना ज्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्यांनी गाणी लिहिलीत त्या फॉर्मचा खूपच म्हणजे वेगळ्या पद्धतीनं विचार मांडणी खरं तर साहित्यामध्ये व्हायला हवी, त्याच्यावर तेवढ्या वेगळ्या पद्धतीनं सखोल चिंतन व्हायला हवं असं मला वैयक्तिक वाटतं. आशयघनच्या विशेषांकाच्या निमित्तानं आपण अरुण म्हात्रेंनी त्यांच्या कवितेतील एकाकीपण या एका मुद्द्याला धरून फार सुंदर लेख लिहिलाय. त्यांच्या कवितेतून जाणवत असलेलं एकटेपण, त्यांच्या कवितेतून जाणवत असलेला एकाकीपणा आणि रिक्तता, जसं आता मी ही कविता वाचली आणि त्या कवितेमध्ये सुद्धा आपण पाहिले की ती रिक्त आहे मी अशी जी शेवटची भावना आहे, तर ती हर एका व्यक्तीची असते, हर एका आर्टिस्टची असते, हर एका संवेदनशील माणसाची असते. तर ती कशी आली, कुठून आली याचा फार सुंदर मागोवा म्हात्रेंनी घेतलेला आहे. शांताबाईंच्या संदर्भामध्ये बोलताना त्यांच्या आत्मचरित्राच्या संदर्भात धूळपाटी नावाच्या आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. त्या आत्मचरित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फार सुंदर मंचरचं वर्णन आहे, तिथल्या समाजाचं, लोक जीवनाचं, आणि त्याच्यामुळं त्या साहित्यामधून त्यांच्या तो परिसर आपल्या समोर डोळ्यासमोर आजही उभा राहतो. गोष्टी घरामध्ये विणकाम चालायचं, ते विणकामाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत राहायच्या, ते सगळं चित्र आपल्या समोर जसं तसं उभं राहतं. त्यांनी त्यांच्या मोठ्या आई यांचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे, त्यांच्या आजोबांचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या वहिनीचं फार वर्णन सुंदर केलं, वहिनी म्हणजे आईचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. आईच्या व्यक्तिचित्रणामध्ये तर फार सुंदर असा तो लेख आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मंचर, खेड, चिखलदा, नांदगाव, खर्डी, पुढे पुणे, मुंबई असा सगळ्या गावांचा प्रवास करणाऱ्या ह्या शांताबाई समृद्ध आयुष्य जगल्या आणि गावापासून तर शहरापर्यंत त्यांनी वाटचाल केलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कवितांनी, त्यांच्या गीतांमधूनही गावापासून तर शहरापर्यंतची वाटचाल केलेली आपल्याला जाणवते. शेळक्यांचा वाडा, आठवणीतली आजोळ या लेखांमधून त्यांचं बालपण आपल्या समोर स्पष्टपणानं येतं. त्या आपल्या स्वतःच्या प्रवासाबद्दल फार सुंदर कृतार्थाने म्हणतात की पुण्याने मला विद्या दिली, मुंबईने मला चाकरी दिली आणि पोटाला भाकरी दिली, तसं खेडनं मला काय दिलं. तर या प्रश्नाचा विचार करताना त्या म्हणतात की खेडने मला वात्सल्य दिलं आणि माझं भावविश्व समृद्ध केलं. शांताबाईंच्या आजोबांचं पारंपरिक कोष्टीकाम न स्वीकारता त्यांनी जो निर्णय घेतला की शिक्षणाच्या प्रवाहात आपण आपली मुलांना आणि पुढच्या पिढीला आणूयात, मला असं वाटतं तो किती सार्थ ठरणारा होता की पुढं शांताबाई सारखी अत्यंत समृद्ध लिहिणारी कवयित्री मराठी साहित्याला मिळाली केवळ त्या शिक्षणाच्या प्रवाहामुळे. शांताबाईंच्या पुस्तकांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या धूळपाटीची अनेक आवर्तनं निघालेली आहेत, त्याच्या वडीलधारीची अनेक आवर्तनं निघालेली आहेत, अवीट अशी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत, अनुवादाचे शाकून मला वाटतं की कालिदासच्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे.
आणि त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यात सतत कालिदास आणि त्यांच्या त्या याचे संदर्भ आणि इकडं आपल्या साहित्याचं आणि कालिदासचं त्यांनी ती तुलना जी करत राहतात बोलताना सारखी, ती फार सुंदर अशी आहे. शांताबाईंच्या बद्दल सांगण्यासारखी ठळक अशी एक गोष्ट अशी आहे की बाईंनी लिहिलं आणि लिहिल्यासरशी त्या जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या तर ते साहित्य संमेलन आळंदीत होतं. आता आळंदीत साहित्य संमेलन त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असताना त्या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून लताताई मंगेशकर आल्या होत्या. आता लता मंगेशकर आणि ह्या दोघी मैत्रिणी हा एक वेगळा एक संगम जुळून त्या ठिकाणी आलेला होता, योग जुळून आलेला होता की दोघी मैत्रिणी, एक उद्घाटिक, एक गायिका आणि एक कवी गीतकार, त्या दोघी एका व्यासपीठावर, लोकांसाठी फार अप्रूप अशी ती गोष्ट होती. पण मी या गोष्टीकडे आणखी तिसऱ्या दृष्टीनं पाहते की आळंदीमध्ये बाईचं लग्न फार पूर्वी लग्न झालेलं होतं आळंदीमध्ये त्यांचं ते, आणि ते लग्न काही पुढे फार टिकलं नाही, लग्न ते तुटलं. तर ज्या गावामध्ये, ज्या गावानं ज्या बाईला नाकारलं त्याच गावामध्ये त्यांच्यासाठी हा एक मोठा सन्मान म्हणजे आयोजित केला. म्हणजे एकीकडं एखाद्या माणसाचं कसं म्हणजे हे असतं की एकीकडं तुमचं दुर्दैव पण तेवढंच असतं, पण ते सुदैव त्या दुर्दैवावर मात करणार. मला नेहमी असं वाटतं की दुर्दैव हे सुदैवापेक्षा मोठं असतं, पण या ठिकाणी मात्र हे उलटं झालं की दुर्दैवावर सुदैवानं मात केली आणि बाई आळंदीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या आयुष्याच्या एकदम सन्मानपूर्वक असा तो एक शेवट झाला. शेवटच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप जास्त लिहिलं. जेव्हा त्या परत पुण्याला आल्या, मुंबई सोडून, मुंबईमध्ये जवळजवळ त्यांनी 40 वर्ष वास्तव्य केलं. सुरुवातीला गेले तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की आता आपलं इथं काय, आपल्याला करमत नाही, आणि त्या इकडच्या पुण्यातल्या सुरक्षित असं वातावरणाची त्यांना आठवण यायची, घरातल्या माणसांची आठवण यायची, मित्रमंडळाची आठवण यायची, आणि त्या आत्र्यांकडे म्हणायच्या की आता मी इथं काय करू, मी जाते परत, मला इथं करमत नाही. मग आत्रेंनी मात्र जेव्हा ती लिस्ट त्यांच्या समोर ठेवली, मात्र त्यांनी तिथून पुढे जे काही लिहित राहिल्या आणि त्यांना ती एक दिशा भेटत गेली. तिथे एक त्यांचं मोठं विश्व तयार झालं. त्यांच्या संपर्कात अनेक संगीतकार आले आणि अनेक संगीतकारांनी त्यांचे गाणे लोकांना देऊन, लोकांसमोर आणून अजरामर केली. आणि म्हणून 40 वर्ष वास्तव केल्यानंतर त्या शेवटच्या टप्प्यामध्ये परत पुण्यात आल्या आणि पुण्यात येऊन त्यांनी भरपूर असं लिखाण पुण्यामध्ये आल्यावरही त्यांच्या हातून घडलं आणि नंतर हा सन्मान भेटला. शांताबाई शेळकेंच्या जेवढ्या आठवणी काढाव्यात त्या प्रेरणादायक आहेत आपल्या सगळ्यांसाठीच. कारण आपण आपल्या बारीक बारीक गोष्टींचा आपण त्याच्यात बेजार असतो आणि आपल्याला हे होत नाही म्हणतो, पण एका गावातून निघालेली ही मुलगी एवढा मोठा एक जीवनपट तयार करते, एवढं मोठं काम करते, सातत्यानं काम करते आणि लिहित राहते. एवढंच लिहित नाही, नुसतंच वाङ्मयीनच लेखन केलं नाही त्यांनी, तर 10वीची गाईड सुद्धा लिहिली त्यांनी. म्हणजे एक वेळ जेव्हा त्यांना पैशाची सक्त गरज होती आणि काहीतरी आपल्या हात काम करायला पाहिजे आपण, आणि म्हणून त्यांनी एक व्यावसायिक लेखिका म्हणूनच मी म्हटलं की त्यांनी प्रोफेशनल लेखन सुद्धा केलं की ज्या बदल्यात आपल्याला पैसे भेटतील, आणि ते फार सुंदर असे ते गाईड त्यांनी त्यावेळेला आलेले होते. तर हे लेखन, अशा वेगवेगळे लेखनाचे प्रकार त्यांनी हाताळले आणि स्वतःच्या सोबत मराठी साहित्याला समृद्ध केलं. त्यासाठी जन्मशताब्दी निमित्तानं बाईंना तर विनम्र अभिवादन मी करेलच, पण शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी निमित्तानं तुम्हा सर्व मैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा.